श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, ज्ञानी पुरुष सत्य, ज्ञानमय आणि अनंत ब्रह्मस्वरूपाचा स्वतःमध्येच अनुभव घेतात. प्रत्येक माणूस ब्रह्मस्वरूप असल्याने त्याला हा अनुभव येणे अशक्य नसते. त्याने तो घ्यावा असा आग्रह संत धरतात. ब्रह्म म्हणजे निरतिशय बृहत अथवा मोठे, जे सर्वाहून मोठे आहे. ते या विश्वाहून देखील मोठे असले पाहिजे. मानवी कल्पना विश्वाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. ब्रह्मस्वरूप त्याच्याहून विशाल असल्याने विश्व त्याच्या पोटात सामावते. इतकेच नव्हे तर आपल्या विश्वासारखी अनेक विश्वे येतात व जातात, तरी ब्रह्मस्वरूपात त्यांचा पत्ता लागत नाही. असे ते कल्पना ओलांडून जाणारे आणि अतिशय विशाल असणारे ब्रह्मस्वरूप इंद्रियांनी पाहता येत नाही. जे इंद्रियांना गोचर नाही, म्हणजे जे अतींद्रिय आहे, ते अदृश्य व सूक्ष्म असते. जे अदृश्य व सूक्ष्म असते ते स्थलकालांच्या मर्यादा ओलांडते. सर्व काळी सर्व स्थळी ते हजर असते. त्याच्याच सत्तेने विश्वाचा म्हणजेच विश्वातील सर्व वस्तूंचा, व्यक्तींचा व घटनांचा कारभार चालतो. ज्ञानी पुरुषाला त्या सत्तेचा साक्षात अनुभव येतो. पण अज्ञानी माणसांना देखील तिचा अप्रत्यक्ष अनुभव आल्यावाचून राहत नाही. उदाहरणार्थ, माणूस एके ठिकाणी राहतो, पण आपले नाव सगळीकडे पसरावे असे त्याला वाटते. म्हणजे आपण सर्व देश व्यापून टाकावा, सर्व व्यापी व्हावे असे माणसाला वाटते. माणसाला कीर्तीची विशेष आवड असते. आपण केव्हा तरी येथून जाणार हे प्रत्येकाला माहीत असते. पण गेल्यावर देखील पुष्कळ काळ लोकांना आपले स्मरण राहावे असे माणसाला वाटते. म्हणजे आपण अनंत काळ व्हावे असे त्याला मनापासून वाटते. आपण पुष्कळांना आवडावे, पुष्कळांनी आपल्यावर प्रेम करावे असे माणसाला वाटते. म्हणजे सर्व जीवांना आपण आपलेपणाने जुळून असावे अशी आकांक्षा त्याला असते. तसेच सगळ्या जगाबद्दल म्हणजेच असंख्य वस्तू, व्यक्ती व घटना यांच्याबद्दल पुष्कळ ज्ञान व्हावे असे माणसाला वाटते. याचा अर्थ आपण ज्ञानाने भरून ज्ञानमय व्हावे ही हौस माणसाला असते. सगळ्यांनी आपले ऐकावे, सगळ्यांवर आपले स्वामित्व चालावे असेही माणसाला वाटते. म्हणजे जीवांचा स्वामी जो ईश्वर, त्याच्यासारखे आपण व्हावे असे त्याला वाटते. आपण ब्रह्मस्वरूप आहोत हे मूळचे स्फुरण मानवी अंतःकरणातून अशा रीतीने जीवनात साकारते. विश्व आणि माणसाचे अंतःकरण दोन्ही पंचमहाभूतांपासून घडलेले असल्याने स्थूल, शांत व दृश्य आहेत. ब्रह्मस्वरूप त्याहून विलक्षण आणि अतिशय सूक्ष्म आहे. प्रत्येकाच्या हृदयात ते शिवरूपाने विलसते. त्याच्या दर्शनातूनच ब्रह्मदर्शन उगवते. केवळ अज्ञानामुळे जीव त्याच्याहून वेगळेपणाची भावना करतो, म्हणून आपला आनंद हरवून बसतो. समाधान आत्मनिष्ठ असते. आत्मानुसंधानाने ते आतच मिळते. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात, दशक 6, समास 2, ब्रह्मपावन निरूपण. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ.